म्हणून सरपंच झालं. त्याला विचारलं सई मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लई लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पुरीनी आणि एका वर्गात होतो नाही. पेपरला गेली आलीच नाही. मग का निकालच घेऊन येते का काय संपली माणसं. सरळ बसल आणाले बोर पटकान बैठे बैठे साधा जोरात उत्तर द्यायचं घाबरायचं नाही. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा भारत. करेक्ट. टायगर जोरात बोला टायगर. त्याच्यानंतर भारत. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. करेक्ट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं जिंदाट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सोनू तुझं माझ्यावर. मला आमदार झाल्यासारखं विकासाचं पहिलं हा पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात. घाबरायचं. आवाज कमी येतोय. घाबरायचं. 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे. मग त्याचा बाप नालायक का पोरगा बाप. आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला. चला पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात. घाबरायचं. 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. आई मूर्ख आहे का पोरगी आई. काय आपल्या घरात 2च माणसं हलकटे. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. लोक म्हणते इंद्रिकर काही बोलतो मी पागल होता काही. हा सूर्य ना हा आपण मुलांना महाराज आपल्याला आज मुलं चांगली बनवणं गरजेचं आहे. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो त्यातलं एकही वाक्य खोटं नाही ठरलं. आता 5 गोष्टी सांगून देतो या पोराच्या वाढदिवसाला का तुम्ही 5 गोष्टी 2च वर्षात घडणार आहेत. आता नाही घडल्या ना आपल्याला दिसल तिथं मागच्या फट्या ठरल्या. आता सांगून ठेवतो 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. अजून 2 वर्षानं घरात माणसं राहणार नाहीत. का ऐका बारीक. प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. मुलगी गेली नवऱ्याच्या घरी. मुलगा गावात आहे. घरात माणसं पुढे. पोरगा नोकरीला आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे. माणसंच नाही घरात. शाळा इतका झाल्यात. शाळा येड्या बाबळीवाली इंग्लिश मिडियम उतरले. मास्टर पोरं सापडी त्यात आपल्याकडे घाला. अरे घालावं कुठं कुठं एकच पोरग आहे. तुका पागल आहे का. पोरग का अर्जंट द्यायची गोष्ट आहे का बावळा का. तू अंगणात गाडी उभी कर मी घरातून पोर आणतो असं थोडंच आहे का. बावळ्याचा बाजार झाला सगळा महाराज. फक्त या जगामध्ये सगळ्या माणसांनी स्वाभिमान इकून जगायचं ठरवले. काय राहिले घरामध्ये माणसं राहणार नाही. म्हातारा आजारी पडला तर म्हातारी दवाखान्यात देते आणि म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीला पाणी आणतो. महाराज आज आपल्या गावात शेळगावला जर 10 सकाळी 10:30ला जर तुम्ही गावात आले तर 10:30ला गावात माणूस नाही. कपाशी खुरपायचं काम चालू आहे. सोयाबीन खुरपायचं काम चालू आहे. 10:30 वाजता गावाला कुलूप आहे. 10 वर्षापूर्वी म्हातारी वट्यावर बसत होती. वट्याच्या खाली म्हैस होती. तिला पाणी मिळत होतं आणि आलेल्या पाहुण्याला चहा मिळत होता. आज घरात माणसं नाही राहिली. तळून म्हातारी माणसं घरात मिली. लोक पाहायला तयार नाहीत. मला फक्त इंदुरीकरच्या कीर्तनात एकच दोष आहे का मी खरं बोलतो.
आणि ते थोडं झोंबतो लोकांना कीर्तन सुद्धा असं लागतं वा 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 ह्याच्या वान का जली खा महाराज. म्हाताऱ्याला दिसत नाही, म्हाताऱ्याला ऐकू येत नाही. दोघे जण 5 वाजताच आरती भाकर खाऊन झोपतात. तर महाराज त्यांच्या घरात पाहिलं कोणी नाही. आज एवढी वाईट अवस्था आहे म्हाताऱ्या माणसांची का बोलण्यासारखी नाही. मला शाळेतून पोरग पळत आलं, आईनं चूल पेटवली, चुलीतल्या धुऱ्याने डोळे लाल झाले. आईच्या कपाशी यातून लुगडं भिजलं होतं पावसानं. आईनं चुलीवर लुगडं धरलं आणि थंडी वाजली म्हणून आईनं चहा ठेवला आणि चहामध्ये साखर घालायची म्हणून आईनं डब्यात हात घातला. आणि तेवढं तिचं पोरग पळत आलं. आईनं म्हटलं आई मी पास झालो, आई मी पास झालो, आई मी पास. आमच्या आईनं डब्यातली मुठभर साखर काढली, पोराच्या तोंडात घातली. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या दारा पोराच्या गालावरून खाली गळाल्या. बोलायची पैशात किंमत किती बोला. बोला कीर्तनात बसलेली कोणती लखपतीची अवलाद असेल याची पैशात किंमत करा. लागतो बाप चिलर मुतत असेल बोल. 15ची पियाला म्हणजे तू काय राष्ट्रपती नाही झाला ना. हो पोरगी म्हणलं आई मी नुसतं पास नाही झालो. आई बघ आई मी नोकरीला लागलोय. महाराज आई मी नोकरीला लागलो का. आई नोकरीला लागला हा शब्द ऐकल्याबरोबर आईच्या डोळ्याची कडवली झाली. संध्याकाळी पोरग झोपला. आईनं पोराचा शर्ट काढला. आईनं पोराचा शर्ट काढला, दगडावर धुवायला काढला. आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं दगड ओला झाला आणि आईनं पोरगाचे कपडे धुतल्यावर कान अर्षपूर्ण केला महाराज. आणि आईनं कानातलं काढलं सोनाला तर काचेवर मोडायला ठेवलं तर ढळढळा डोळ्यातून पाणी आलं. सकाळी आई लवकर उठली. बनियन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोदडी ने. पोरग म्हटलं कशाला ने थंडी वाजत. आईनं गुणीत गोदडी घातली. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. आमची आई बाबळी खाली उभी राहिली. एसटीतून माणसं उतरली. आमची आई एसटीत चढली. पोराच्या मांडीवर गोदडी दिली. अरे आमच्या कंडक्टरनं दरवाजा मारला, बेल मारली आणि एसटी चालू झाली. पोराने एसटीची काच खाली केली. एसटीची काच खाली केली आणि बाहेर हात काढला. शेतातला बाण फुटाव तसं आईच्या डोळ्यातला बाण फुटला. एसटी निघून गेली. 8 दिवसाला पोस्टमला ना आईला म्हणला आई पत्र आहे. आई म्हणती माझ्या भाऊचं आहे. अगोदर चहा पे नंतर वाच. पोस्टमन चहा प्याला आणि आईच्या हातामध्ये बशी आणि पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पत्र ऐकायला. ऐका पोरांनी शाळेतले पोरं पत्र कसं होतं ऐका. त्रितूर पाहिजे शिवेशी चिरंजीवचा दंडवत पत्रच कारण की प्रवास चांगला झाला. आई खुली मिळाली का आई. मी कामाला जायला लागलो. आई सारखी तुझी आठवण येते. आई तब्येतीची काळजी घे. संपला पहिला पॅरेग्राफ. का करणार. आणि दुसरा पॅरेग्राफ सांगायचं राहिलं का आई तुला सांगायचं राहिलं आई. सांगायचं राहिलं का आई तुला सांगायचं राहिलं आई. आई मी रस्त्याला येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली. आई आणि गाडीतली माणसं रस्त्याच्या कडेला जेवायला बसली ना आई. तर तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली का. आई मी सोडून पाहिली. पण तू माझ्यासाठी बनवलेली चटणी तव्यावर तशीच राहिली का. आई तुम्हाला चटणीच दिली नाही. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात आणि पोस्टमनने पत्राला घडी घालून विचारावं सुखी आहे ना मुलगा. मग का रडता. आईनं म्हणावं सुखी म्हणून रडत नाही. नोकरीला लागलाय तरी मला सुखी राहायला सांगतो. याला आई म्हणतात. आयांवर भाषण करू नका रे. आयांवर व्याख्यानं करू नका रे. आयांवर कादंबऱ्या काढू नका रे. आयांवर बाईक तुटस्तवर भाषण करू नका. आई बाप सांभाळायला शिका. आयांवर भाषण कशाला करता 1.5 तास. आयांवर शाळेत व्याख्यानं पोरांना देता कशाला देता तुम्ही. शाळेत पोरांना व्याख्यान द्यायचं ना आपला बाप घरातून उचकून द्यायचा. हा कोणता गाथ आहे. तुम्ही नका. कीर्तनकार मंडळी सुद्धा आईबापावर बोलत जाऊ नका कीर्तनात. त्यांना सांभाळायला शिका. कशाला भाषण करायचं. दुसऱ्याच्या नावेला आपण भाषण आणायचं ना आपला बाप कोंडून मारायचा. आपल्या बापाला 1.5 महिना झाला तंबाखूची पुडी नाही तो थुकेल तंबाखू वाळून खातोय आणि आपण माईकवर सांगायचं बाप हेच दैवत आहे. करू नका आई बापाच्या सेवा. आणि म्हाताऱ्या माणसांना सांगून देतो मी तुमच्या मुलासारखा आहे. मला शिवे द्या पण माझ्या 2 गोष्टी आज ऐका. म्हातारी माणसं मरण्याच्या अगोदर
10-5 गुंठे जमीन आणि 5-10 हजार रुपये बँकेत ठेवून मारा. च्या औलादीवर भरोसा ठेवू नका. तुम्ही आता असाल पण मराल ध्यानात ठेवा. आणि जर माझं एवढं ऐकलं नाही तुम्ही, देवळात मराल, देवळात. आणि देवळात म्हातारा मेल्यावर सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला. मामजी देवळात मेली. मामजी कसे मेले फक्त मारुतीला मामजीलाच माहिती पाहिजे. म्हातारी माणसं झोपताना सुद्धा आता असं झोपायचा, याला मोकळं ठेवून जाऊ नका, याला जपा, हा जाऊ शकतो, याला कापून नेतील पोरं कापून आणि डायरेक्ट त्याला डायरेक्ट देतील गट नंबर 13 उलट गेला. हे तुम्हाला पटतंय का बघा. हा तुम्हाला विनोद वाटला? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? सावध व्हा. घरांमध्ये 2 वर्षाला माणसं राहणार नाहीत. आणि सुनबाया जरा नीट ऐका, सासऱ्याची इस्टेट लुटायला जर तुला लाज वाटली नाही तर त्याला सांभाळायची का लाज वाटते? का लाज? त्याला खोकला आला तर तू तोंड वाकडं करते, त्याला खोकला आला तर तो तोंड वाकडं करते, त्यानं घरात उलटी केली तर तू तोंड वाकडं करते आणि त्याची जमीन टेप लावून मोजीती. ही कोणती गोष्ट आहे? तू काय तिकडून 10-12 ताटल्यात 5-6 तांबे घेऊन आली म्हणे, ज्या बिजारी घेऊन आली. एक भाऊ शेतीवर आहे आणि एक नोकरीवर आहे. नोकरीवाला भाऊ शेतकऱ्याला काय म्हणतो माहिती का? एक भाऊ शेतीवर आहे आणि एक नोकरीवर आहे. तो नोकरीवाला शेतकऱ्याला काय म्हणतो माहिती का? इतक्या दिवस तो माझी शेती खाली. अरे त्यानं हे म्हणायला पाहिजे सांभाळली का खाली? सांभाळली. हे म्हणताय खाली, मग 2-4 महिने रजा टाक, जरा एक पीक काढ ना, कांद्याचं पीक काढ, कशी चिंगळी रुत ती कळ. फॅन खाली बसवतो, 4 रविवार सुट्ट्या घेतो, 2 शनिवार सुट्ट्या घेतो आणि त्याला म्हणतो खाली. आणि भाऊ भावाची कधी दुश्मनी होत नाही. मला तुम्हाला सांगतो, माझं माझ्या भावाचं, तुमचं तुमच्या भावाचं, बायकोचं जर ऐकलं नाही तर कधीच भांडण होणार नाही. फक्त बायकोला इतकं मार्केट नाही द्यायचं का आपला भाऊ आपला दुश्मन होईल. आज तुमची माझी भावाभावांची लागली त्याला कारणच आहे. बरं, ही वस्तू अशी आहे, ही माणसात बोलत नाही, मुलंही खोडीची, पण एकटा सापडल्यावर घामच काढी. नोकरीवाला डायरेक्ट भावावर कुदत नाही, त्याला ठोस ऐकू. बोला बोला, मी आहे ना, तुम्ही सुरू तर करा, मग मी पाहते. एवढ्याच हुशार ती. महिना म्हणा, एक भाऊ शेतीवर आणि एक नोकरीला आहे. शेतीवर आहे तो तुमचा नवरा आहे. तो त्याच्या तुमच्या सासऱ्यानं ठुला का त्याच्या कर्मानं राहिला? कर्मानं राहिला. तू काय म्हणते सासरा? वाटोळ केलं माझ्या नवऱ्याच. तू होती का? होती. तुला माहिती आहे तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही? त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या होती. याला पाहिलं, कोंबडी सुद्धा मोकळ्या मैदानात अंड घालीत नव्हती, असा नंगाट करी. लबाड लबाड जनता का तुझ्या एक घरात माणसं राहणार नाही. 2 हे खरं आहे का खोटं आहे? बोला. खरंय. अजून 2 वर्षानं दुसरी गोष्ट घडणार आहे. बघा हे बस. दुसरी गोष्ट घडणार आहे. डावे बिवे बंद होणार. बंद होणार. आता लोक दावे बिवे घालणार नाही. दावा एवढ्यावाला ज्या माणसाला बापाचा दावा 5व्या दिवशी घालायचा आहे किंवा आईचा दावा 5व्या दिवशी घालायचा आहे, तो माणूस 4.5 महिन्यातच बाहेर का आला नाही? 9 महिने 9 दिवस आत राहिलाच का? तुला वेळ नाही ना? दावा लवकर का घालायचा? आता आपल्याला वेळ नाही. मग तुम्हाला जर बापाचे दावे लवकर घालायचे, तुम्हाला वेळ नाही, तर तुम्ही 9 महिने आतमध्ये कळ काढलीच कशी? दावे बंद होणार. दाव्याचं आता पॅकेज निघणार बामणाला. पॅकेज कावळाय तू चाल,
भातही तूच शिजव हो आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर. हे घडणार आहे का नाही बोला. तिसरी गोष्ट घडणार आहे, नोकरी मिळणार नाही. तरुण पोरं पिसाळल्यावानी करू नका. बावळटपणावानी म्हणा नोकरी कुठं द्यायच्या याड पटवतो मला. ज्याने उठायचं त्यानं म्हणायचं नोकरी लागती नोकरी लागती. बावळटपणा का द्यायची कुठं. मूर्खासारखं कोणी उठायचं मला अपेक्षा आहे. काय तू पागल आहे का काय. कुठं द्यायची नोकरी. नोकरी हे फक्त आमिष आहे. काय मत आहे तुमचं. बरं कुठं द्यायची नोकरी. जिल्हे किती आहेत आपल्याकडं 36. किती जिल्हे आहेत 36 जिल्ह्याला. एका जिल्ह्याला एक कलेक्टर लागतो. मग आपल्याला कलेक्टर किती लागत आहेत 36. आणि एमपीएससी पोरं सुटले 5000. कोणला करायचं कलेक्टर. हे कलेक्टर 20 वर्ष रिटायर होत नाही. बावळ्याचा बाजार आपला काहीतरी चालू केला. तहसीलदार किती 1. बीडीओ 1. प्रांत 1. जिल्ह्याला जिल्हाधिकारी 1. पोलीस स्टेशनला एसपी 1. माझ्या शाळेला पहिली ते चौथीला 4 गुरुजी आहेत आणि 9 पोर आहेत. 2 येत्या 2 येतीच नाही. पुढे द्यायच्या